उन्नती लाईव्ह अपडेट्स, जनतेचा आवाज, सत्याचा प्रकाश. जय किसान, नमस्कार. आपण पाहताय वावर न्यूज उन्नती लाईव्ह अपडेट. मी आज आहे सिरसाळा या ठिकाणी. सिरसाळा या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलांनी उद्याच्या 29 तारखेला जी आंदोलनाची, राज्यव्यापी आंदोलनाची, मोठ्या आंदोलनाची जी काही हाक दिली आहे, त्या हाकेच्या संदर्भामध्ये सकल मराठा समाजाने या ठिकाणी पंचक्रोशीमध्ये, सिरसाळा पंचक्रोशीमध्ये आज बैठक आयोजित केली. याच बैठकीला मोठ्या संख्येने तरुण वर्ग या ठिकाणी आला व याच तरुण वर्गाच्या आपण काही बातचीत ऐकणार आहोत, त्यांची बोलणार आहोत. मला सांगा, आज या ठिकाणी दादाने जे काही आंदोलन उभा केलं 29 तारखेचं येणार उद्या, त्या आंदोलनाच्या अनुषंगाने जी बैठक झाली, या बैठकीमध्ये महत्वाचे असे कुठले निर्णय या बैठकीमध्ये पार पडले? आज या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटलांनी 29 तारखेला जे आंदोलनाची हाक दिलेली, त्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आज बैठक पार पडली. पंचक्रोशीतील सर्व मराठा सेवक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 29 तारखेला मोठ्या संख्येने आंतरवली सराटीला जाण्यासाठी गावागावामध्ये जाऊन या ठिकाणी नियोजन करणार आहोत. त्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी बैठक पार पडलेली, सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते. काय नियोजन कसं ठरलेलं आहे? म्हणजे रूपरेषा कार्यक्रमाची जी आहे की आपण आज आखणी केली, या आखणीच्या माध्यमातून आपण आज काय म्हणजे निर्णय घेतले की जनजागृती करण्याची आहे किंवा रॅली वगैरे काय ठरलं आहे? या तालुक्यातील, या सिरसाळा परिसरातील सर्कलच्या 50 खेड्यामध्ये गावोगावामध्ये जाऊन सर्व मराठा सेवकांची टीम या ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहेत. प्रत्येक गावात जाऊन गाव बैठका या ठिकाणी घेणार आहोत. सकाळी संध्याकाळी गाव बैठका घेऊन गावातल्या प्रत्येक शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगार, विद्यार्थी, तरुण या सगळ्यांना या ठिकाणी 29 तारखेला आपले कामधंदे सोडून आंतरवली सराटीला आपल्याला जायचंय. मनोजदादा जरांगे पाटलांच्या सोबत या ठिकाणी खांद्याला खांदा लावून तिथं बसायचंय. याच्यासाठी आम्ही या ठिकाणी जाऊन गावागावात आवाहन करण्यासाठी नियोजन केलेलं आहे. या ठिकाणी आपल्यासोबत होते प्राध्यापक दत्ता मोरे सर, आपल्यासोबत आहेत तरुणांचे व शेतकऱ्यांचे लढाऊ असे नेते दत्ताभाऊ गव्हाणे. भाऊ, येणाऱ्या 29 तारखेचं मनोजदादा जरांगे पाटलाचं आंदोलनाची रूपरेषा आज या ठिकाणी आपण ठरवली गेली. येणारं आंदोलन हे कसं असेल, दादांचं जे आंदोलन होणार आहे ते कसं असेल व त्याला आपला समुदाय किंवा आपला समाज कशा स्वरूपाचा पाठिंबा देईल? 29 तारखेच्या आंदोलनाच्या निमित्त आज आपण सिरसाळा येथे एक मोठी बैठक अशी इथं या ठिकाणी घेतलेली आहे. आणि 29 तारीख सर्व झालेल्या आंदोलनामधलं सर्वात मोठं आंदोलन हे 29 तारखेला मनोजदादाचं असणार आहे. आणि मनोजदादा हे सर्वसामान्यांचे घराघरातले एक ताईत बनलेले आहे आणि मराठा समाजासाठी ते एक आज दैवत आहे. प्रत्येक घरातून आंतरवालीसाठी 29 तारखेला लोक येणार आहेत. तरी पण आम्ही सर्वांची एका नियोजनबद्ध करून आम्ही सर्वांना सोबत घेण्यासाठी ही जनजागृती रॅली काढत आहोत. या ठिकाणी आपल्या परिसरातील तरुणांचे ताईत असलेले दत्ताभाऊ गव्हाणे व धडाडीचं नेतृत्व, म्हणजे किसान शेतकऱ्यांसाठी जे आक्रमक बाजू मांडतात असे भाऊ बोलले. यानंतर आपल्यासोबत कृष्णाजी देशमुख भैया आहेत. भैया, दादा मागच्या 3 वर्षापासून सातत्यानं आंदोलन करतात. अशा आंदोलनाचा आपल्या समाजाला किंवा आपल्याला कंटाळा येत नाही का? काय बोलाल या विषयावर? नाही, त्या 3 वर्षच काय, दादाने संबंध आयुष्यभर जरी बोलवलं तरी आपण त्यांच्यासोबत जायला तयार आहेत. कारण आज आपल्या गेल्या 58 लाख नोंदी मिळून सुद्धा जर हे गेंडल्याची काठी पांघरलेलं सरकार जर त्या बघत नसेल तर 3 वर्षाचं काय घेऊन बसलात? आणि मुठभर मावळे म्हणजे छत्रपतीने सुरुवातीला जमा करताना त्यांच्याजवळ असे मोजके शिलेदार 14 शिलेदारापासून चालू झालेलं आहे. आणि हे साम्राज्य आज तुम्ही बघत आहात, अखंड हिंदुस्थान ज्याला नावलौकिकानं विचारलं जाते. आणि विषय असा आहे की तुम्हाला सांगतो, प्रत्येक ठिकाणी निस्वार्थ नेतृत्व ज्यावेळेस असते त्याच वेळेस काहीतरी त्याचं आउटपुट निघतंय. आणि दादानं जे आंदोलन केलंय ते 3 वर्ष काय, तुम्ही 30 वर्षे म्हणा, आमच्या आजीवन आम्ही त्यांच्यासोबत जायला तयार आहे. आपल्यासोबत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे सौर प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष वचिसभाऊ वानखेडे आहेत. वानखेडे दादांची आपण प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. दादा, समाजामध्ये आपण अग्रेसर असताय आणि मनोजदादाची जी काही उद्याची रूपरेषा आंदोलनाची, राज्यव्यापी आंदोलन, मोठं आंदोलन होणार आहे आंतरवलीमध्ये, या अनुषंगाने आपण जे इथे निर्णय आज बैठकीमध्ये घेतला, या बाबतीमध्ये काय बोला? आज सगळ्या पंचक्रोशीतील सर्व मराठा समाजाने एक चांगली मोठी अशी भव्य बैठक घेण्यात आली. आणि प्रत्येक गावोगावी जाऊन प्रत्येक मराठा समाजाला एक संदेश देण्यासाठी 2-3 दिवसाचा 29 तारखेपर्यंत प्रत्येक समाजाला आंतरवलीला सर्वात मोठं राज्यव्यापी आंदोलन मनोजदादा जरांगे पाटील यांनी ठेवलेलं आहे. आणि त्यांना सगळ्या मराठा समाजानं एकवटीनं 29 तारखेला जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी परत आपलं एक वेळेस दत्ताभाऊ मोरे सरांकडे जाऊयात. कारण मोरे सरांची शैली जी आहे थोडीशी खमकी किंवा एक आकर्षक अशी असते. एक शेवटचा प्रश्न म्हणून तुम्हाला विचारतो, दादाचं जे सातत्यानं आंदोलन होतं, या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या समाजाला कंटाळा आलेला नाहीये का? आणि विशेष म्हणजे जो काही उल्हास आहे तो उल्हास कशाच्या जोरावरती किंवा कशाच्या धारेवरती टिकलेला आहे?
हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजे यांच्या नंतर कित्येक वर्षाच्या नंतर मराठा समाजाला असा संघर्ष योद्धा लाभलेला आहे, जो निस्वार्थी घरदार, स्वतःची मुलं बाळ सर्वस्व या ठिकाणी सोडून समाजासाठी जीव की प्राण म्हणून समाज या ठिकाणी लढतोय. आणि म्हणून अशा माणसावर जीव ओवाळून टाकलेला आहे समाजाने. समाजासाठी जरांगे पाटील आणि जरांगे पाटलासाठी समाज, हे एक अतूट नातं या ठिकाणी तयार झालंय. त्याच्यामुळे मी आताच म्हणलो की ज्या वेळेस जरांगे पाटील बोलू द्या, हजारो वेळेस बोलू द्या, त्यावेळेस मराठा समाज आपलं काम धंदा सोडून तरुण बांधवा सहित या ठिकाणी आपण आंदोलनाला मोठ्या ताकदीने जाऊ, एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो. या ठिकाणी प्राध्यापक दत्तात्रय गव्हाणे सरांनी एक समीकरण बोलून दाखवलं. समाजासाठी जरांगे पाटील, जरांगे पाटलांसाठी समाज. एक खणखणीत नाना असणारा जरांगे पाटील यांच्याविषयी जे काही यांनी वक्तव्य केलं ते खरंच वाखाणण्याजोगे आहे. या ठिकाणी आपल्यासोबत आहेत प्राध्यापक जाधव सर. जाधव सरांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत. जाधव सर, तसं पाहिलं तर सर्व समाजाचे या ठिकाणी मार्गदर्शक आहेत, तरुणांचे किंवा चळवळी जे काम करतात त्यांचे सर्वांचे मार्गदर्शक किंवा एक आशास्थान या शिरसाळ्यातलं असं असणारं एक व्यक्तिमत्व आहेत. सर, आज जी बैठक झाली ती बैठक या ठिकाणी पार पडली. या बैठकीमध्ये जे काही मुद्दे घडले गेले त्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपण काय बोला? आम्ही सर्व सकल मराठा समाजाला एक हाक देण्यासाठी या ठिकाणी जी बैठक आयोजित केली. मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे 29 तारखेला जे उभारलं आहे त्याच्यासाठी आम्ही गावोगाव जाऊन ते करणार आहोत. त्यासाठी आज आम्ही एक वेळापत्रक तयार केलं की 3 दिवसामध्ये या शिरसाळा व शिरसाळा परिसरातील जे 50-51 खेडे आहेत त्या प्रत्येक गावामध्ये जाऊन जास्तीत जास्त मराठा समाज, सर्व ओबीसी समाज कसा त्या अंतरवली सराटी येथे जमा होईल यासाठी आम्ही नियोजन केले. या ठिकाणी आपण पाहिलं आज जी बैठक झाली शिरसाळा व पंचक्रोशीतील, या बैठकीला बहुसंख्य असे तरुण या ठिकाणी आले व याच तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी जाधव सर होते. आपण ते पाहता बहुनेतेला. धन्यवाद. उन्नती लाईव्ह अपडेटसाठी रफिक पठाण.